कोणी लावची एका की नाही बोंडा विकूची आता त्यांनी 9 लावची त्याचा बॉन्ड मोठा का 7 नंबर बरोबर चालता पण नुसती जर समजा 7 नंबर 9 नंबर लायलाय आणि बोंडा जर विकत नसेल तर ही लावून आमच्या तिकडे काही असं जातं जर तुम्ही कांचं काठीचं लावलं ना काय 18 महिन्याची आता 2 वर्ष क्रॉस 18 महिन्याची दोन्ही रसाळ असत काय अडचण नाही फक्त एकच काय जेव्हा तुमची काढताल तेव्हा तुमचं येतून काढतो म्हणजे काय माझी शरीर पसट येतं का तुमचं दुसरं नाही ही लक्षात तुमच्या नजरेसमोरच काढतात तुम्ही म्हणत स्वतः आशात बोलत 7 नंबरचं वैशिष्ट्य काय 1 किलोत 110 पर्यंत काजी बसतं बऱ्यापैकी असं पण पहिले नंतरचे जरा बरं बारीक होतं वातावरणावर डिपेंड असतात आणि दुसरी गोष्ट कसं आहे तो बोंडू जास्त मोठं होणार नाही तरी पण की ना ठीक आहे उद्या बोंडूसाठी जर करीत अशात ना तर 9 नंबर बेस्ट असतात दुसरी गोष्ट कारण ह्याची 300 ग्रामचा उतार असा 350 पर्यंत जाता म्हणजे 1 किलो काजू फोडलाय तर 350 ग्राम गर मिळतो ते बाकीच्या कोणात मिळत नाही हे लक्षात यांचं असं 130 रुपये आणि याचे असं 110 रुपये पण शक्यतो नाही ह्याचा कलमाचा आता उत्तम कसा मराचा नाही मोडाचा नाही काय नाही एक काठी लायला तर लायला नाही लायला तरी मरा तसायच्या ही 4 नंबर नाही इकडे वरती आहे 4 नंबर जर समजा सपोर्टात जोड लायला आहे इकडे काही तो साधारण 40 वर्ष नाही तर ह्याचं आयुष्य 25 धरू आहे तर हे 25च्या पुढे धरायचं नाही 25च्या पुढे तुमची निगा चांगली असेल तर 30 वर्ष हो वयाचं ह्याच्यात काय विषय आयुष्य म्हणजे थोडक्यात ही लावल्यानंतर की काय आपण त्याची अपेक्षा 20-25 वर्षाची ठेवायची त्याच्या पलीकडे नाही त्याच्यात पलीकडे परत लावायची लक्षात त्यामुळे रोटो लागणार कारण हे काजू खायची घेतात अशी पाली बाहेर पडतानाची होई कशा माहिती म्हणजे ती रसाळ असा बाहेर पडतली एक फक्त पिशी तोडा आणि जमिनीत लावा रुपयाचा खत घालू नको सबसबान वाढतली फक्त एकच काय मिरगा बरोबर लागा होई तुम्ही जर उशिरा लायचे ऑगस्ट मध्ये तर नाही मिरगा बरोबर लाया रुपयाचा खत घालू नको त्याचा का जी आधी जंगलीत जोरदार वाढतली फक्त एवढ्याच करूचा लागतं काय त्याला कापूची लागतात पहिलीच जर गाडा कशी वाढायला तर मग तो वाकडात पडतली साधारण पहिल्या वर्षी 6 फुटाच्या वरती वाढलेला सगळा सोडून टाकायचा बाजूसून वाढा हे लक्षात घ्या आणि 2 झाडातल्या अंतर जर समजा तुम्ही बोंडासाठी करीत असाल तर तुमचा साधारण 15 फूट ठेवा नाहीतर 17-18 फूट तरी ठेवा हे लक्षात घ्या कारण का नंतर मध्ये काही एका भागात घुसाक लागले की नाही ते मग जीवार येत होता खूप गचकाट होत होता मग आता आम्ही 10 फुटावर आमच्याकडे लायणारे आहोत पण त्यांचं काम काय बॉन्ड काढणं आणि त्या फॅक्टरीत देणार आमच्याकडे 2 प्रकार चालतात एक म्हणजे गोव्याच्या फॅक्टरीत चालतात ती दारूसाठी आणि जी रसासाठी चालतात ती रत्नागिरीच्या फॅक्टरी ते स्वतः येऊन घेऊन जातं त्यांना पडलेलं मोडू नको त्यांना काढलेलं मोडू लागतं म्हणजे चिराडलेलं नको पण चिराडलेलं हँका झालं आणि जर समजा तुमचा दारासमोर लावून ते बराच जावया तर ती असा विठ्ठल 11 व्हरायटी याचा नारळ लहान सॉरी सुपारी लहान पण चव उत्तम असा आणि ह्यांची सुपारी मोठी ती मार्केटात चालतात कसं असतं माहिती जर समजा तुम्ही घरगुतीसाठी वापरत जाल तर श्रीवर्धन लावा उत्तम जात पण जर समजा तुमचं विकूची असली तर मोठे होणारे असतात मोठ्याशिवाय हात लागून घेऊ बोलणं नाही त्याच्यासाठी सुमंगला चांगली आणि त्याच्याबरोबर मोहित चांगली आणि एखाद्या झाडाच्या मध्येच लावची असते म्हणजे सावटानिक आता हे मोहित बीज असत की ना ते सावटानिक जर लायला आहे तर अडचण काय करतो येण्यासारखी वाटते वरती कारण सावटान खूप झाली पण सावटानीसारखी आमच्याकडे सागर चालून नाही जातात ती सावटानी चालतात ही लक्षात हा आमच्याकडे 4 व्हरायटी हे उत्पन्नाची आठवतात 4 व्हरायटी हे सेमी उत्पन्न नंबर 4